24 अवतार सांगितले. किती सांगून जाईल. पहिला अवतार संताधिकांचा आहे, सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार. महाराज मी विनोद करून फसवणार नाही. विनोदाची अपेक्षा करून माझ्या कीर्तनात बसू नका. ज्याला विनोद पाहिजे असेल ते उठून निघून गेले तरी चालते, आणि ज्याला खरंच काहीतरी वाटतं आपल्या जीवनाचं कल्याण झालं पाहिजे त्यांनी बसच, मात्र जाऊ नका. 24 अवतार भगवान परमात्म्याचे सांगितले. पहिला अवतार संताधिकांचा, दुसरा वराह अवतार, तिसरा नारदाचा अवतार, चौथा नरसिंह, पाचवा कपिल भगवान, सहावा दत्तात्रय, सातवा यज्ञ भगवंत, आठवा ऋषभदेव, नववा पृथू, दहावा मत्स्य, अकरावा कच्छ, बारावा धन्वंतरी, 13वा मोहिनी, 14वा नरसिंह, 15वा वामन, 16वा परशुराम, 17वा व्यास, 18वा राम अवतार, 19वा बलरामाचा अवतार, 20वा श्रीकृष्णाचा अवतार, 21वा हरी अवतार, 21वा हरी, 22वा हंस, 23वा बुद्ध अवतार आणि 24वा कल्की अवतार. असे 24 अवतार भगवान परमात्म्याच्या भागवतामध्ये सांगितले, आणि संत मालिकेमध्ये फक्त आणि फक्त 10 अवतार सांगितले. पण सज्जना, अवतार कितीही असू द्या, पण या अवताराचे मुख्य प्रकार मात्र 6 सांगितले गर्ग संहितेमध्ये. नारदजी सुंदर वर्णन करतात. अंश 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 तथावेश कला पूर्ण प्रगत्यते, व्यासाद्यष्ट मृतश्च परिपूर्णतम स्वयं. अंश अंश अंश, आवेश, कला, पूर्ण आणि पूर्णतम असे अवताराचे 6 प्रकार सांगितले. त्यापैकी पूर्ण अवतार हा भगवान प्रभू रामचंद्रजींचा सांगितलाय, आणि परिपूर्णतम अवतार हा भगवान श्रीकृष्णाचा सांगितला. आता त्याआधी आपण हे बघू, पूर्ण अवतार कशाला म्हणावा आणि परिपूर्णतम अवतार कशाला म्हणावा. सज्जनो ऐका, पूर्ण अवतार त्याला म्हणावा ज्यांच्याकडे सामर्थ्य आहे, परंतु कार्य करण्याचं स्वातंत्र्य मात्र अजिबात नाही, त्याला पूर्ण अवतार म्हणावा. भगवान प्रभू रामचंद्रजींकडे सामर्थ्य होतं सज्जनो, काय नसतं करता आलं. मला सांगा, भगवान श्रीकृष्णाला बायका किती होत्या? किती होत्या बायका? बोला की, तुम्हाला माहित नाही का किती होत्या? 16,108. आणि प्रभू रामचंद्रजींना किती होत्या? फक्त 1. बरं, मी विचारतोय तुम्हाला, त्या बाबांना 16,108 केल्या, या बाबांना फक्त 1च केली, 4-5 केल्या, त्याचा काय फरकच काय पडला असता? नसत्या करता आल्या का? का नाही केल्या? त्याचं कारण असं आहे, बलीला मी का कशाची करीना, बलीला मी का कशाची करीना, वरतुनी दाबीना नामामणे, वरतुनी दाबीना नामामणे, बलीला मी का कशाची करीना, तैसेची करीना, वरतुनी दावीन नामा म्हणे किंवा म्हणे नामा. भगवान प्रभू रामचंद्रजी अवताराला यायच्या आधी 12,000 वर्षाच्या आधी, शंकर बाबा किती? 12,000 वर्षाच्या आधी वाल्मिक ऋषीने रामायण लिहून ठेवलं, आणि त्या रामायणामध्ये जसं जसं त्या बाबांनी लिहिलं तसं तसं भगवान प्रभू रामचंद्रजींना वागावं लागलं. म्हणजे अर्थात त्यांच्याकडे सामर्थ्य होतं, पण कार्य करण्याचं स्वातंत्र्य अजिबात नव्हतं. म्हणून प्रभू रामचंद्राचा अवतार हा पूर्ण अवतार सांगितला. आता परिपूर्णतम अवतार त्याला म्हणावं ज्यांच्याकडे सामर्थ्य आहे, कार्य करण्याचं स्वातंत्र्य सुद्धा आहे, नव्हे ज्यांच्या तेजामध्ये संपूर्ण तेज विलीन होतं, ज्यात पूर्णाचं पूर्ण लक्षण दिसून येतं, नव्हे एका कार्याकरता येऊन कोट्यावधी कार्य करून निघून जातो, याला परिपूर्णतम अवतार म्हणावा. आणि असा परिपूर्णतम अवतार भगवान श्रीकृष्णाचाच सांगितलेला आहे. विठाला परिपूर्णतम साक्षात
श्रीकृष्णो नान्य वही एक कार्यार्थमागत्य कोटी कार्यम चकार. एका कार्याकरता येऊन कोट्यावधी कार्य करतो त्याला परिपूर्णतम अवतार म्हणावा. आणि असा परिपूर्णतम अवतार हा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचाच सांगितलाय. आणि असा परिपूर्णतम अवतार असणारा भगवान श्रीकृष्ण परमात्मा आजच्या या मंगल दिनी या भूतलावर अवतीर्ण झाले. विठ्ठला विठ्ठला. आणि म्हणून त्यालाच अनुसरून हा अभंग या सेवेकरता या ठिकाणी निवडलेला आहे. विठ्ठला. आता भगवान परमात्मा अवताराला आल्यानंतर कोणती साधने आपल्या सोबत घेऊन येतो आणि कोणता धंदा करतो हे सविस्तर जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या द्वारे सांगतात. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. सज्जन हो, या जगामध्ये सर्वच लोक व्यापार करतात, सर्वच लोक धंदा करतात. या सृष्टीमध्ये जन्माला आलेला प्रत्येक जीव हा कुठला ना कुठला तरी धंदा करीतच असतो. हा, कदाचित धंद्याच्या प्रकारात मात्र भिन्नता दिसून येईल. कोणी शेतीचा धंदा करत असेल, कोणी कपड्याचा धंदा करत असेल, कोणी किराणा भुसार मालाचा धंदा करत असेल, कोणी तंबाखाचा धंदा करत असेल, नाही, कोणी टपरी चालवत असेल, कोणी भाजीपाल्याचा धंदा करत असेल. धंद्याच्या प्रकारामध्ये भिन्नता दिसून येईल, पण या जगाच्या पाठीवर तुम्हाला शोधूनही असा एकही जीव सापडणार नाही तो मनुष्य धंदा करत नाही. तो जे करेल ना तो त्याचा धंदाच आहे. तुमच्या लक्षात येण्याकरता विनोदाने एक दृष्टांत सांगून जाईल. एक हुशार मनुष्य आपल्या मुलाला मुलगी पाहण्यासाठी काही 4-5 लोकांना सोबत घेऊन गेला. बैठकीमध्ये बसल्यानंतर मुलीच्या वडिलांना विचारलं, का हो तुमचा मुलगा धंदा कोणता करतो? मुलीच्या वडिलांनी प्रश्न विचारल्यानंतर मुलाचे वडील सांगू लागले की आमचा मुलगा सतत देवघेव करत असतो. आता मुलीच्या वडिलाला वाटलं सतत देवघेव करत असतो म्हणजे फार मोठा व्यापारी असेल, सावकारकी करत असेल. त्याला मनामध्ये विचार करू लागला, या घरात जर माझी मुलगी जर पडली तर खरोखर नशीब काढलं. कारण एवढं मोठं पैशावाला घरानं आपल्याला भेटलं. सावकार सांगितलं आम्हाला रिश्ता मंजूर आहे. त्यांनी सांगितलं आमचं घर तर बघा. ते म्हटलं आम्हाला काही बघायचं नाही, आम्हाला हा रिश्ता मंजूर आहे. काय झालं सज्जन, मुलीच्या वडिलांना भरपूर हुंडा दिला आणि फार मोठ्या थाटामाटात लग्न केलं. लग्न झाल्यानंतर ती मुलगी सासरी नांदायला गेली आणि घरामध्ये पाहते तर संपूर्ण दारिद्र्याचं साम्राज्य. ती मुलगी रडू लागली आणि रडत रडत आपल्या वडिलाच्या घरी ती निघून गेली आणि सगळी परिस्थिती जे काय आहे ते आपल्या वडिलांना सांगितले. वडिलांना सांगितल्यानंतर तिच्या वडिलांना एवढा राग आला, क्रोध आला आणि काही विचार न करता 2-4 माणसं सोबत घेतले आणि इकडे निघून गेले मुलांकडे. आणि मुलांकडे निघून गेल्यानंतर त्या मुलाच्या वडिलाला भयंकर शिव्या द्यायला सुरुवात केली. का हो तुम्ही तर आम्हाला 1 नंबरचे खोटारडी दिसताय, तुम्ही आम्हाला फसवलंय म्हणले. जमवताना म्हटलं होतं की देवघेव करतो, मग कुठे आहे तुमची सावकारकी सांगा ना आता. मुलाचे वडील म्हणू लागले, सावकारकी? आम्ही सावकारकी कधी म्हणालो तुम्हाला? तर आम्ही देवघेव म्हणालो होतो ना. आणि ती देवघेव तर चालूच आहे. म्हणले चालू आहे. हो. कशी काय बोलले? ते म्हणले बघा आमचे चिरंजीव सारखे जांभई देतात आणि झोप घेतात, हा त्याचा धंदा सतत चालू असतो. हीच त्यांची देवघेव आहे. विठाला विठाला विठाला. एकच की प्रत्येक मनुष्य हा कुठला ना कुठला तरी धंदा करतो. मग त्याला साधू सुद्धा अपवाद नाही. साधूचा सुद्धा धंदा चालू असतो. कोणता? दिनरजनी हाती धंदा, दिनरजनी हाती धंदा, दिनरजनी हाती संकल्पिला दे
दिनरजनी हाती धंदा. साधूचा सुद्धा धंदा सतत चालू असतात. कोणता धंदा आहे? पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी. भगवंताचं सतत नामस्मरण करणे हा साधूचा धंदा आहे. तसं भगवान परमात्मा सुद्धा या भूतलावर अवतीर्ण झाल्यानंतर ते सुद्धा आपला धंदा करतो. मग आता सध्या धंदा म्हटलं की भांडवल आलं. कारण कुठलाही धंदा करायचा म्हटल्यानंतर बिना भांडवलाचा धंदा होत नाही. मग भगवान परमात्मा या भूतलावर अवतीर्ण झाल्यानंतर कोणतं भांडवल आपल्या सोबत घेऊन येतो आणि कुठला धंदा करतो हेच जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चक्रगधा हाचे धंदा करीतो. भगवान परमात्मा अवताराला आल्यानंतर आपल्या सोबत चक्र आणि गधा हे घेऊन येतो. भगवंताच्या धंद्याचं मुख्य भांडवल चक्र आणि गदा आहे. चक्र आणि गदा भगवान परमात्मा आपल्या सोबत घेऊन येतो आणि आपला धंदा करतो. पण धंदा कोणता हो? तर भक्ताला के पायापाशी दुर्जनाशी संवारी. तो भगवान परमात्मा आपल्या भक्ताला आपल्या पायाजवळ राखतो, म्हणजे पायाजवळ ठेवतो आणि दृष्टाचा संहार करतो. जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास होतो, अधर्म वाढतो, तेव्हा तेव्हा भगवान परमात्मा धर्माची संस्थापना करण्याकरता अवतार घेतो. विठ्ठला धर्म रक्षावया अवतार घेती आपुल्या पाडीची भक्ता जाना. अंबरशीसाठी जन्म सोशिले. जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास होतो, अधर्म वाढतो, तेव्हा तेव्हा भगवान परमात्मा अवतार घेतो. तुका म्हणे आहे धर्म संस्थाप आहे, तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. जब जब होई धर्म की हारी, जब जब होई धर्म की हारी, जब जब होई धर्म की हारी, जब जब होई धर्म की हारी. पाडई असुर अधमाभिमानी, पाडई
असुर अधम अभिमानी तब तब प्रभुधरी विविध शरीरा हरही कृपा निधी सज्जन पीरा. जेव्हा जेव्हा धर्माचा नाश होतो, अधर्म वाढतो, तेव्हा तेव्हा भगवान परमात्मा धर्माची संस्थापना करण्याकरता अवतार धारण करतो. आता सज्जनो, धर्माची संस्थापना करण्याकरिता दोन गोष्टीची अत्यंत गरज आहे. पहिली, दृष्टाचं निर्दलन आणि भक्ताचं संरक्षण. कारण जोपर्यंत भगवान परमात्मा दृष्टाचा संहार करत नाही तोपर्यंत आपल्या भक्ताचं रक्षण होऊच शकत नाही. जर भक्ताचं रक्षण व्हावं असं वाटत असेल, जर धर्म सुखाने नांदावा असं जर वाटत असेल, तर त्याआधी दृष्टाचं निर्दलन हे झालंच पाहिजे. कारण हे अभक्त जे आहे ते भगवान परमात्म्याच्या भक्ताला भगवंताची भक्ती करू देत नाही, भक्तीच्या आड येतं. म्हणून आड येणारे जे काटे आहेत ते आधी संपवले पाहिजे. म्हणून भगवान परमात्मा पहिलं कार्य करतो दृष्टाचं निर्दलन. तुकोबाराय या ठिकाणी दोन उदाहरण देतात. दळण जर चांगलं झालं पाहिजे असं जर वाटत असेल तर त्या दळणामधले खडे हे व्यवस्थित निवडले गेले पाहिजे. ते खडे बाजूला सारावंच लागणार आहे. पण आपण जर म्हटलं नाही नाही मी खडे बाजूला सारणार नाही, काय मग मातोडा खाता येईल का? आता ज्याला दातच नाही ते खाईल, ज्याला दात असेल त्याचे दाता पडून जाईल, नाही का? म्हणजे दळण चांगलं झालं पाहिजे असं जर वाटत असेल तर त्या दळणामधले खडे हे चांगले निवडले गेले पाहिजे. निवडावे खडे तरी दळण ओझ घडे. किंवा दुसरं उदाहरण देतात, निवडावे तण शेती करावी राखण. शेतीमध्ये उत्पन्न जर चांगलं झालं पाहिजे असं जर वाटत असेल तर त्यामधलं गवत आधी काढलं पाहिजे, तणकट फेकलं पाहिजे. कारण तणकट जोपर्यंत तुम्ही उपटून टाकत नाही तोपर्यंत तुमच्या घरात उत्पन्नाचे धनधान्य येणारच नाही. म्हणजे उत्पन्न चांगलं झालं पाहिजे असं जर वाटत असेल तर तणकट आधी काढलं पाहिजे. चोर पशवाधिकांपासून त्या पिकाचं रक्षण केलं पाहिजे. जर ह्या गोष्टी केल्या तर धनधान्य भरपूर होईल, नाहीतर होईल का? तसं धर्म सुखाने नांदण्याकरता या दोन गोष्टीची अत्यंत गरज आहे. म्हणून भगवान परमात्मा अवताराला आल्यानंतर पहिल्यांदा दृष्टाचं संहारण करतो. कारण दृष्टाचा संहार जोपर्यंत होत नाही तोपर्यंत भक्ताचं रक्षण अजिबात होत नाही. जोपर्यंत भगवान परमात्मा आपल्या भक्ताचं रक्षण करत नाही तोपर्यंत धर्माचं रक्षण होत नाही. आणि जोपर्यंत धर्माचं रक्षण होत नाही तोपर्यंत या जगतामध्ये सुख शांती समाधान नांदूच शकत नाही. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी सुखरूप व्हाव्या, चांगल्या व्हाव्या, यासाठी भगवान परमात्मा अवतार घेतो. आणि अवताराला आल्यानंतर पहिल्यांदा दृष्टाचं संहार करतो आणि आपल्या भक्ताचं रक्षण करतो. एवढ्यासाठी तो भगवान परमात्मा चक्र आणि गदा घेऊन येतो आणि हाची धंदा करीतो विठला विठला. भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी. दुर्जनाचा संहार आणि भक्ताचं संरक्षण करण्याकरिता तो भगवान परमात्मा एवढ्या करतात निर्गुण असणारा, निराकार असणारा, अव्यक्त असणारा भगवान परमात्मा आकाराला आला. म्हणजे सगुण साकार बनला. अभंगाचं तिसरं चरण. अव्यक्त ते आकारले अव्यक्त ते आकारले अव्यक्त ते अव्यक्त ते आकारले अव्यक्त ते आकारले अव्यक्त ते आकारले अव्यक्त ते आकारले. गोपाले गुणवंत गोपाले गुणवंत गोपाले गुणवंत गोपाले गुणवंत.
आले गुणवंत. भगवान परमात्मा आपल्या भक्ताचं संरक्षण करण्याकरता, धर्माची संस्थापना करण्याकरता आपल्या भक्तासाठी तो सगुण साकार बनतो. वास्तविक पाहता तो भगवान परमात्मा कसा आहे? अव्यक्त निराकार नाईजा आकार. अव्यक्त निराकार नाईजा आकार. अव्यक्त नहीं बरन छाया. तो भगवान परमात्मा निर्गुण निराकार आहे, पण आपल्या भक्ताकरिता, आपल्या भक्ताचं रक्षण करण्याकरता तो निर्गुण असणारा, अव्यक्त असणारा भगवान परमात्मा आकाराला आला, म्हणजे सगुण साकार बनला. आता या ठिकाणी दोन शंका उत्पन्न होऊ शकतो. आता कुणी म्हणेल का हो महाराज, भगवान परमात्म्याला अव्यक्त दशेत राहून आपल्या भक्ताचं रक्षण करता येत नाही का? पहिली शंका. आणि दुसरी शंका आहे, ज्याप्रमाणे एखादा श्रीमंत मनुष्य आपली कामे ही आपल्या नोकराकडून करून घेतो, तसं त्याप्रमाणे भगवान परमात्मा आपल्या भक्ताचं काम इंद्रादिक देवाकडून का करून घेत नाही? या दोन शंकेचं आपल्याला निरसन या ठिकाणी करायचं आहे. पहिली शंका, भगवान परमात्म्याला निर्गुणात राहून आपल्या भक्ताचं रक्षण आणि दृष्टाचा संहार करता येत नाही का? सज्जनो, दृष्टाचा संहार आणि भक्ताचं रक्षण करण्याकरता भगवान परमात्म्याला सगुण साकार बनायची काहीच गरज नाही. हे कार्य भगवंताला निर्गुणात राहून सुद्धा करता आलं असतं, पण तरीही मात्र भगवान परमात्मा सगुण साकार बनतो. त्याचं उत्तर असं आहे, निर्गुणात राहून सुद्धा भगवान परमात्म्याने आपल्या भक्ताचं रक्षण, दृष्टाचा संहार केला असता, पण भगवान परमात्म्यानेच दृष्टाचा संहार केला. हे जगताला कसं काय कळेल? जगताला सुद्धा कळायला पाहिजे ना. आणि दुसरी गोष्ट, भगवान परमात्म्याने दृष्टाचं निर्जलन केल्यानंतर त्या दृष्टाला दरारा तर बसतो, पण भगवंताचे जे भक्त आहे त्या भक्ताचा सुद्धा आत्मविश्वास वाढला पाहिजे की माझं रक्षण साक्षात भगवान परमात्म्यानेच केलं. हे आपल्या भक्ताला सुद्धा कळायला पाहिजे आणि दृष्टाला सुद्धा कळायला पाहिजे की भगवंताच्या भक्ताला जर आपण त्रास दिला तर स्वतः भगवान परमात्म्याला आपण उद्धार करण्याकरता यावं लागतं. म्हणजे आपला संहार भगवान परमात्मा करू शकतं आणि म्हणून तो निर्गुण असणारा भगवान परमात्मा सगुण साकार बनतो. हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आता दुसरी शंका अशी होती, ज्याप्रमाणे एखादा श्रीमंत मनुष्य आपली कामे नोकराकडून करून घेतो, तसे भगवान परमात्मा इंद्रादिक देवाकडून का करून घेत नाही? सज्जनो ऐका, श्रीमंत मनुष्य
आपल्या नोकराकडून कामं करून घेतो बरोबर आहे, पण काही महत्वाची कामे मात्र स्वतःच करतो. सगळीच कामे ते नोकराकडून करून घेत नाही. अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्वाचा जो विषय असतो तो स्वतःच करता. तसं भगवान परमात्मा आपली काम इंद्राधिक देवाकडून करून घेतो, पण आपल्या भक्ताचं काम करण्याकरिता तो एवढा आतुर होतो, त्याला दुसऱ्याला सांगायचा भानच राहत नाही, म्हणून तो स्वतःच येतो. हीच शंका एकदा अकबराने बिरबलाला विचारली होती. बिरबलाने सांगितलं, महाराज मी या तुमच्या प्रश्नाचं उत्तर 8 दिवसाने देणार आहे, तोपर्यंत मला थोडी वेळ द्या. आता बिरबल हा अतिशय हुशार होता. काय केलं बिरबलाने, असं डोकं चालवलं, एका कारागिराकडे गेला आणि सांगितलं, महाराज तुम्हाला राजाचा जो राजपुत्र आहे, युवराज आहे, त्याच्यासारखाच हुबेहूब तुम्हाला पुतळा बनवायचा आहे. सज्जनो, कारागिराला सांगितल्यानंतर त्या कारागिराने हुबेहूब त्या युवराजासारखा पुतळा बनवला 3 वर्षाच्या मुलाचा, आणि ती एका दाशी जवळ ठेवला आणि दाशीला सांगितलं, हे बघ, यमुनेच्या मध्यभागी नाव आल्यानंतर हा पुतळा नदीत ढकलून द्यायचा आणि जोरात ओरडायचं, युवराज पाण्यात पडले. एवढंच काम तो करायचं, बाकी काही नाही. बाकी मी करतो काय करायचं ते. एक दिवसचा प्रसंग आहे. बिरबलाने अकबर बादशाहला यमुनेच्या काठावर फिरायला आणलं. एखाद्या त्या नावाड्याला बोलून त्या नावेमध्ये बसले. त्या दाशीला सोबत घेतला आणि 2-4 चांगले पोहणारे माणसं सोबत घेतले, नोकर. सज्जन हो, यमुनेच्या मध्यभागी नाव आली आणि मध्यभागी नाव आल्यानंतर त्या दाशीला खुणावलं बिरबलाने. जसं खुणावलं, त्या दाशीने तो पुतळा जो होता तो नदीमध्ये टाकला आणि जोरात ओरडली, युवराज पाण्यात पडले. युवराज पाण्यात पडले हे दाशीचं वाक्य ऐकल्यानंतर राजाने काहीही विचार न करता धाड करून एकदम पाण्यात उडी टाकली. जशी राजाने पाण्यात उडी टाकली तसे पोहणारे जे नोकर होते त्यांनी सुद्धा प्रत्येकाने उड्या टाकल्या आणि उड्या मारल्यानंतर त्या पुतळ्याला सुद्धा वरती काढलं आणि राजाला सुद्धा, अकबराला सुद्धा वरती काढलं. पण वरती काढल्यानंतर सगळ्यांना कळालं की हा राजपुत्र नसून कोण आहे, हा तर पुतळा आहे, डुप्लिकेट आहे. सगळे हसू लागले, पण राजाला भयंकर क्रोध आला. अकबर विचारू लागले, क्यों रे बिरबल, क्यों किया तूने ऐसा? बिरबल हाथ जोड़ून उभा है आणि बोलू लागला, महाराज तुम्हारी शंका निरसन करने के लिए मुझे सब नाटक करना पड़ा महाराज, क्षमा चाहता हूँ. तुमचा प्रश्न होता, तुमच्या शंकेचं निरसन करण्याकरता मला हे सगळं नाटक करावं लागलं महाराज. पण माझा प्रश्न आहे आधी तुम्हाला, तुमचा मुलगा पाण्यात पडल्यानंतर तुम्ही एकदम उडी का मारली? का पोहणारे नोकर नव्हते का आपल्यासोबत? तुम्ही त्या पोहणारे नोकर असताना सुद्धा उडी मारली. यांना जरी सांगितलं असतं तरी तुम्हाला उडी टाकायची काही गरज नव्हती. तुम्ही यांना न सांगता अचानक एकदम धाडकन तुम्हीच उडी टाकली. या प्रश्नाचं उत्तर मला द्या. अकबराने सांगितलं, बिरबला, अरे माझा मुलगा पाण्यात पडला हे मला कळाल्यानंतर मला त्या नोकरांना सांगायचं भानच राहिलं नाही, म्हणून मी स्वतः उडी टाकली. बिरबलाने सांगितलं, महाराज तुमच्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा तेच आहे. आमचा भगवान परमात्मा सुद्धा तसाच आहे. आमचा भगवान परमात्मा बाकीचे काम इंद्राधिक चंद्राधिक देवाकडून करून घेतो, पण आपल्या भक्ताच्या कामे करण्याकरता त्याला दुसऱ्याला सांगायचं भानच राहत नाही. तो स्वतःच येतं, त्याला धीरज धरवत नाही. उठाउठी करी स्मरणाचा धावा, हरवत नाही धीर देवा. म्हणून तो निर्गुण असणारा भगवान परमात्मा आपल्या भक्ताचं रक्षण करण्याकरता सगुण साकार बनतो आणि आपल्या भक्ताची जशी इच्छा असेल तशी ती पूर्ण करतो. तुका म्हणे पूर्वी इच्छा जया तैसा विठ्ठल. तुकोबारा म्हणतात, भगवान परमात्मा आपल्या भक्ताची जी जी इच्छा असेल ती ती इच्छा पूर्ण करतो. कल्पतरू वृक्ष आपण सगळ्यांनी बघितलेला आहे. बघितलं ना कल्पवृक्ष? काय बघितलं? मी तर नाही बघितलं. तुम्ही होच म्हणता, काही म्हटलं तरी. मावशी बघितलं का? आता बघा, पाहते ना माझ्याकडे. कोण बघितला कल्पवृक्ष? बरं कल्पवृक्षाची खासियत काय?
काय वैशिष्ट्य काय आहे त्याचं? कल्पवृक्षाचं वैशिष्ट्य आहे की त्या वृक्षाच्या खाली बसल्यानंतर आपल्या मनातल्या जेवढ्या काही इच्छा असल्या ना ते पूर्ण करतात. तसं तुकोबाराय म्हणतात की भगवान परमात्मा आपल्या भक्तासाठी स्वतः कल्पवृक्ष बनतो आणि आपल्या भक्ताची जशी इच्छा असेल तशी ती पूर्ण करतो. तुका म्हणे पूर्वी इच्छा जया तैसा विठ्ठला विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. अतिशय धावत्या वेगामध्ये आपण अभंगाचा भावार्थ बघितला. आता ज्या कथेची आपण आतुरतेने वाट पाहत आहात ती कथा आता या ठिकाणी आपण सांगणार आहोत. आता मात्र तुम्ही शांत चित्ताने ऐका. तुम्ही ज्यांच्यासाठी आलात ना या ठिकाणी तो बाबा आता येणार आहे. पण तो बाबा या ठिकाणी आल्यानंतर तो प्रसन्न झाला पाहिजे नाही का? त्यासाठी आपल्यालाही तसं वातावरण बनवता आलं पाहिजे ना. आपण जर चांगलं शांतचित्ताने त्या बाबाचे गुणगान श्रवण केले तर त्याची कृपा आपल्यावर होईल. पण तुम्ही जर ओरडतच राहिले तर मात्र त्याला आनंद वाटणार नाही ना. म्हणून तो बाबा आता येणार आहे. म्हणून सगळ्यांनी आता शांत चित्ताने फक्त त्या बाबाचं चरित्र आपल्याला श्रवण करायचं आहे. विठ्ठला विठ्ठला पापी जे अभक्त दैत्य ते माजले धरणीशी झाले ओझे त्याचे दिदनाशे त्रास ऋषी मुनी सर्वा न पूजिती देवा कोणी एक. राहिले मोठिले कीर्तन पळाले ब्राह्मण दैत्या भेने. पूर्वी या पृथ्वीवर भयंकर पाप वाढलं. कंसाधिक दैत्य भयंकर उन्मत्त झाले. दिदनाचे त्रास ऋषी मुनी सर्वा न पूजिती देवा कोणी एक. सर्व देवी देवतांना बंदीखान्यामध्ये बंद करून ठेवलं. ऋषी मुनींना भयंकर त्रास द्यायला सुरुवात केली. ब्राह्मण सुद्धा राक्षसाच्या भीतीने मनामध्ये पडून गेले. सर्वांना भयंकर त्राही करून सोडलं. एवढं पाप वाढलं ते पाप त्या धरणी मातेला सुद्धा सहन होत नव्हतं. म्हणून वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मया पाशी जाई नेत्री वाहे तोय सांगतसे बुडविला धर्म अधर्म झाला फार सोसवेना भार मजाता. पृथ्वीने गायीचं रूप धारण केलं आणि ती गाय भगवान ब्रह्मदेवाकडे गेली. धेनु रूप धरी हृदय विचारी गईता जसुर मुनि जारी निज संताप सुनायसी रोई काहू ते कछुका जन होई. गायीचं रूप धारण करून ती ब्रह्मदेवाकडे गेली आणि आपलं गाराने सांगायला सुरुवात केली. गाराने सांगितल्यानंतर ब्रह्मदेवाने सर्व देवाला एकत्रित जमवला आणि क्षीरसागराच्या काठावर आले. बैठे सुरसभ करई विचारा कहाँ पाया प्रभु करिया पुकारा पुर बैकुंठ कहाँ कोई कहू कहाँ पाया निधी बस प्रभु सोई. सगळेजण विचार करू लागले की आता भगवान परमात्म्याला शोधायचं कुठे. सगळे देव विचार करत असताना भगवान भोलेनाथ त्या ठिकाणी आल्याने सांगू लागले बाबांनो भगवंताला शोधायचं कुठे. अरे भगवान परमात्मा आपल्या भक्तासाठी कुठेही प्रगट होऊ शकतं. हरि व्यापक सर्वत्र समाना प्रेम ते प्रगट हो ही वै जाना देश काल दिश विदिश माही कहूं सु कहा जहाँ प्रभु नाही. अरे भगवान परमात्मा कुठे नाही. भगवान परमात्मा तर सगळीकडे आहे. पण त्या पद्धतीने त्या भक्ताने जर आवाज दिला ना तर तो भगवान परमात्मा आपल्या भक्तासाठी कुठेही प्रगट होऊ शकतं. हे भगवान भोलेनाथांनी सांगितल्यानंतर ब्रह्मदेवाने सुंदर अशी भगवंताची स्तुती करायला सुरुवात केली.
जय जय सुरनायक जन सुखदायक प्रणतपाल भगवंता गोदिविज हितकारी जय सुरारी सिंधु सुता प्रिय कंता पालन सुरधरणी अद्भुत करणी नरमन जयको तो सहज कृपाला दीन दयाला सर्व अनुग्रह सोय जय जय अभिलाषी सपगतवासी व्यापक परमानंदा अभिगत गोदी संतरित पुनीतम माया रहित मुखंदा जय रागी विरागी अति अनुरागी विगत महामुनि वृंदा निशिवातर द्यावई गुणगण गावई जय ते सच्चिदानंदा. सुंदर अशी स्तुती केली ब्रह्मदेवाने आणि लगेच आकाशवाणी झाली. हे देवादिकांनो, तुम्ही आता अजिबात घाबरू नका. मी आता लवकरच देवकी मातेच्या उदरामध्ये अवतार धारण करणार आहो, जन्म घेणार आहो आणि सर्वांचं रक्षण करणारा दृष्टाचा निर्जळन आणि ब्राह्मण भक्ताचं संरक्षण करणार आहोत. तुम्ही अजिबात काळजी करू नका. आपापल्या स्वस्थळाला सुखाने जा. आकाशवाणीने सांगितल्यानंतर सर्व देवांना अतिशय आनंद झाला आणि सर्व देव आपापल्या स्वस्थानाला निघून गेले. आता मात्र भगवान परमात्मा शेषाकडे आले आणि शेषाला बोलू लागले. शेषाप्रती बोले, लक्ष्मीचा तोवर चला अवतार घेऊ आता. पृथ्वीवरील दैत्य माजले ते फार, गाराने सुरवर सांगवाले. शेषाला सांगितलं की हे शेषा, आता आपल्याला अवतार धारण करायचं आहे, कारण या पृथ्वीवर भयंकर दैत्य उन्मत्त झाले आणि त्या दैत्याचं गाराणं घेऊन सगळे देव या ठिकाणी आले. म्हणून आता आपल्याला अवतार घ्यायचा आहे. अवतार घ्यायचा आहे म्हटल्यानंतर शेषाने सांगितलं, बापरे आता नको, एकदा चूक झाली. शेष म्हणे मज श्रवण आले फार, या लागी अवतार मी न घ्यायची. राम अवतारी झालो लक्ष्मण, शेविले अरण्य तुम्हा सवे. 14 वर्षावरी केले उपोषण, जाणता पण प्रत्यक्ष. राम अवतारामध्ये मी लक्ष्मण झालो, काय हाल झाले माझे तुम्हाला माहित आहे. 14 वर्षाचा वनवास कोणाला झाला? कोणाला झाला 14 वर्षाचा वनवास? काय माहित, आम्हाला काय माहित. तुला कशाला बोंबलायला आणलंय? कोणाला झाला? 14 वर्षाचा वनवास रामाला झाला का लक्ष्मणाला झाला? काही वनवास कोणासाठी मागितला होता? रामासाठी. अशी बरोबर आहे ना? मी काहीच बोलणार नाही, फक्त तोंड हलवायचं. असा काही जरी म्हटलं तरी फक्त मुंड हलवायचं. म्हणजे मला कळतं माझं कीर्तनात तुमचं लक्ष आहे. काही म्हटलं तरी मी आता काहीच बोलणार नाही तुम्हाला, कारण 12 वाजत आहे. जवळ जवळ अण्णा आपले कसे 12 नाही वाजले, कारण चेहरे सगळ्यांचे गुटगुटीतच आहेत. काही असा रोग बिग आला नाही पिकावर, कारण सगळ्याच्या अंतकरणात आतुरता आहे ना त्या कन्हैयाच्या दर्शनाची. त्याच्यामुळे गुलाबाच्या फुलासारखे टवटवीत चेहरे आहे. फक्त बोलूच नका आता, बस एवढीच मुली वय आपली. पण तुमचे चेहरे अतिशय सुंदर आहे. आता काही काही चेहरे पाहिल्यानंतर कीर्तन करायला वाटते की अजी हलवतात नाही आपण, असं वाटतं जय विठ्ठल करून गाडीत बसून निघून जा. पण तसलं मात्र या ठिकाणी नाही वाटत. खरं बाल्कनी तिकडे पण छान आहे सगळं. तिकडे लाईट नाही पण चेहरे दिसत आहे मला सगळ्यांचे. तुमचे पण सगळ्यांचे व्यवस्थित आहे. 12 नाही वाजले तुमचे, कोणाचेच नाही वाजले. वनवास कैकेयीने रामप्रभूसाठी मागितला होता, पण खरा वनवास झाला लक्ष्मणाला. मला सांगा, 12 वर्ष वनामध्ये भ्रमण करत असताना भगवान परमात्म्याची निव्वळ सेवा केली लक्ष्मणजीने. कंदमुळे फळे आणून द्यायचे आणि प्रभूला खायला द्यायचे, सेवा करायचे. पण 12 वर्ष लक्ष्मणजीने अन्नाचा कण सुद्धा खाल्ला नव्हता. का? कारण लक्ष्मणाला माहिती होतं, आपण जर अन्नाचा कण जरी खाल्ला तरी आपल्या बापाला तो मेघराज इंद्र, तू काय इंद्रजित मरत नाही. इंद्रजिताचं मरण त्याच माणसाकडून होणार होतं. 14 वर्षाचे उपवासी राहील त्याच्याकडून. 14 वर्षावरील गेले उपोषण जाणत आपण प्रत्यक्ष. हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे किती हाल झाले. म्हणून आता नको व्हावं. मला आता अवतार अजिबात घ्यायचा नाही. भगवान परमात्म्याला सांगितल्यानंतर भगवान परमात्मा हसू लागले आणि सांगितलं, अरे बाबा, पूर्वी तो अनुज झालाशी कनिष्ठ, सोशियले कष्ट मद सवे.
आता तू वडील होई का सर्वज्ञ पाडीन मी आज्ञा तुझी बारे. तुला कष्ट झाले मला माहित आहे, पण का कष्ट झाले? कारण तू लहान बनला होता ना. पण आता एक लक्षात ठेव, तू मोठा बन आणि मी लहान बनतो. आणि अजून सांगू का, तू जसं जसं सांगशील ना तसं तसं मी तुझ्या मनानं नक्कीच ऐकल. कोण म्हणतं? भगवान परमात्मा शेषाला, तू आता मोठा हो, मी लहान होतो, तुझ्या आज्ञेचं सतत मी काय करेल? पालन करेल. कधी केलं पालन या बाबा? हे बाबा ऐकलं तो कधीतरी? मला सांगा, या बाबासारखा माणूस एखादा देव कोणता पाहिला का पृथ्वी तलाव? स्वतःची बहीण पडून लावायला लागली अर्जुनासोबत. पण या मोठ्या दादाला पताही नाही, सांगत आहे तुझ्या मनानं ऐकल, तुझ्या शब्दाचं उल्लंघन अजिबात करणार नाही. आयुष्यभर अवतार संपेपर्यंत तुझ्या मनाने ऐकल, प्रत्येक गोष्ट तुझ्या मनाने करेल. कोणती गोष्ट केली? एकही केली नाही. केलं बाबानं स्वतःच्याच मनानं सांगितलं. आता या भोड्या बाबाला काय वाटलं, जाऊ द्या ना, मोठं बनायला, माझ्या आज्ञेचं पालन करणार आहे. सांगितलं ठीक आहे, तू म्हणतोस ना, ठीक आहे, अवतार घ्यायला तयार आहो. आता मात्र भगवान परमात्मा लक्ष्मीकडे आले. सांगू लागले, लक्ष्मीशी सांगे तेव्हा ऋषिकेशी कौंडण्यपुराशी जावे तुम्ही, नामा म्हणे ऐसा करून विचार, घ्या वया अवतार सिद्ध झाले. मला त्याच्यावर अजून 15 मिनिट टाइम आहे. सगळी अवताराची तयारी झाली. नामदेव महाराज वर्णन करतात. तुम्ही फुलं वाटताय का? वाटायला सुरुवात करा तुला तोपर्यंत. आता भगवान परमात्मा आपल्या भक्ताकरिता या पृथ्वी तलावर अवतीर्ण होणार आहे. फक्त बोलू नका भाऊ, बोलतात ना. आता फुलं वाटल्यानंतर तर सगळी खिचडीच होईल बा. काय सांगता येत नाही काय होईल देवदान्या. पण माझी विनंती आहे, फुलं वाटणारे वाटणार, तुम्ही फक्त ते घ्यायचं काम करायचं. तोंड अजिबात उघडायचं नाही तुम्ही. तोंड आता फक्त प्रसाद खातानाच उघडायचं. आता तोंडाला लॉक करायचं सगळ्यांनी. बाल्कनी तर काहीच माहित नाही मी काय बोलतो. त्यांच्याच मस्त आनंदामध्ये. चला जाऊ दे, आजचा आनंद आहे कसा काय, जाऊ दे तिकडे. पण बोलू नका, थोडं शांत राहा. भगवान परमात्म्याने अवतार धारण केला. मी तुम्हाला सगळ्यांना आता विचारतो, ज्या कुळामध्ये भगवान परमात्म्याने अवतार धारण केला त्या कुळाचं नाव काय? यादव कुळ, यदू कुळ. सज्जन हो, ययाती यदू वंशामध्ये देवमीड नावाचा राजा होऊन गेला. थोडी मी एक गोष्ट सांगणार आहोत, तुम्ही कथा सांगणार आहोत, तुम्ही ऐकून घ्या. ययाती यदू वंशामध्ये देवमीड नावाचा राजा होऊन गेला. आणि त्या देवमीडाला 2 बायका होत्या. पहिल्या पत्नीपासून सुरसेन महाराज झाले आणि दुसऱ्या पत्नीपासून अर्जन्य पर्जन्य नावाचे राजे झाले. अर्जन्य पर्जन्याला नंद बाबा, तसेच नवनंद झाले. आणि सुरसेनाला आपल्या मारीच्या नावाच्या पत्नीपासून 10 पुत्र झाले. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही आपल्या कॉम्प्युटर मध्ये फिट करून घ्या. सुरसेन महाराजांचे 10 पुत्र: वसुदेव, देवभाग, देवश्रवा, आनंद, सृंजय, श्यामक, कंक, शमी, वत्स आणि वृक अशी 10 पुत्र झाली. आणि 5 कन्या झाल्या: पृथा, श्रुतदेवा, श्रुतकीर्ती, श्रुतश्रवा आणि राजाधिदेवी. चला, 5 कन्या झाल्या. त्यानंतर आहुकाला 2 पुत्र झाली: देवक आणि उग्रसेन. उग्रसेनाला 9 पुत्र झाली: कंस, सुनामा, नेग्रोध, कंक, शंकू, सुहू, राष्ट्रपाल, सृष्टी आणि तुष्टिमान अशी 9 पुत्र झाली, 9 मुलं झाली. आणि 5 कन्या झाल्या: कंसा, कंसावती, कंका, सुरभू आणि राष्ट्रपालिका अशा 5 कन्या झाल्या. त्यानंतर देवकाला 4 पुत्र झाली: देववान, उपदेव, सुदेव आणि देववर्धन. आणि 7 कन्या झाल्या: श्रुतदेवा, शांतिदेवा, उपदेवा, श्रीदेवा, देवरक्षिता, सहदेवा आणि देवकी. देवकाने आपल्या 7ही कन्या वसुदेवाला दिल्या.
वसुदेवाला किती बायका होत्या? किती बायका होत्या वसुदेवाला बाबा? किती होते? 50. किती बायका होत्या वसुदेवाला? मी आताच तर सांगितले. किती होत्या? किती होत्या? 7 नव्हत्या, अजून 6 होत्या. पौरवी, रोहिणी, भद्रा, मदिरा, रोचना आणि इरा, त्या 7 आणि ह्या 6, 7 आणि 6 किती झाल्या? 13 बायका होत्या तेव्हा. आणि आपण तर किती करतो? 2. एकच. कदाचित आपण जर एखादी वाढवली तर काय फरक पडत? एक वाजता बायको चेप्टी करायला लागली. 2 बायका जर केल्या तर काय होईल? पूर्वीचे माणसं भरपूर बायका करायचे. गजानन महाराज भरपूर बायका असायच्या पूर्वीच्या काळात, पण आता नाही. आता काही दिवसांना सगळं बदलणार आहे. आता हुंडा मुलीवाले देतात, नाही आता मुलावाल्याला म्हणावं लागेल 5 लाख देतो, पण दे ना बाबा. त्या डांबरच्या बसली तरी त्याला माहित आहे डांबरच्या फेजर नाही मिळाली ना तर आपल्याला मुंज्या होऊनच मारावं लागतं. विलाजच नाही आता. सगळं चेंज होणार आहे. पूर्वीच्या काळात भरपूर होत्या, आता एकही भेटणं अवघड होईल, नाही का? चला जाऊया. किती बायका होत्या वसुदेवाला? 13 बायका वसुदेवाला होत्या. आणि मुख्य पत्नी वसुदेवाची देवकी होती. ज्या वेळेस देवकी आणि वसुदेवाचं लग्न झालं तेव्हा फार मोठी मिरवणूक गावातून निघली. मिरवणूक गावाच्या मध्यभागी आली. रथावर सारथ्य कोण करत होता? सगळ्यांना माहिती आहे, कंस करत होता. मध्यभागी रथ आल्यानंतर आकाशवाणी झाली, पती प्रग्रहिणं कंसमावाशाः शरीरवाक् अश्यात्वामष्टमो गर्भो हंतायाम वाचे बुध. अरे कंसा, तुझ्या देवकीची एवढ्या थाटामाटाने मिरवणूक करीत आहेस ना, अरे तिचा 8वा मुलगा तुला मारणार आहे. तिच्या 8व्या मुलाच्या हातूनच तुझं मरण आहे. हे ऐकल्यानंतर त्याला भयंकर राग आला. आकाशाची वाणी सांगत असे, कंसा मानी भरवसा बोलण्याचा, 8वा आईचा पुत्र बधील तुझला, ऐकोनी मानसी क्रोधावला, घेऊनिया खड्ग माराया धावला, हात तो धरिला वसुदेवे. आकाशवाणीने सांगितलं सज्जनो, देवकीच्या 8व्या पुत्रापासून कंसाचं मरण आहे. हे ऐकल्यानंतर त्याला भयंकर राग आला. त्यांनी म्यानातून तलवार काढली आणि लगेच देवकीला मारणार तेवढ्यात वसुदेवाने हात पकडला. सांगितलं, कंसा मला आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे, तुझं मरण देवकीपासून आहे की देवकीच्या 8व्या मुलापासून आहे? त्यांनी सांगितलं, देवकीच्या 8व्या मुलापासून आहे. देवकीच्या 8व्या मुलापासून आहे ना? अरे मग देवकीच्या 8व्या मुलापासून तुझं मरण येणार आहे, देवकीपासून नाही ना? मग देवकीला कशाला मारतो बाबा? अरे तुझ्यासारख्या जर एवढ्या मोठ्या राजाने जर हे कृत्य जर केलं तर तुझ्या त्या इमेजला सोबत नाही. आणि तू जर देवकीचा वध केला तर स्त्री हत्येचा महान पातक तुला लागेल, तुला सोबत नाही. लक्षात ठेव, तुला मी वचन देतो, जेवढे काही देवकीला मुलं होईल तेवढेही मी तुला आणून देईल. मग तर झालं ना? कंसाच्या लक्षात आला. ठीक आहे म्हणजे दोघांना बंदी घालण्यात बंद केलं. आणि जेव्हा देवकीला पहिला मुलगा झाला तेव्हा ठरल्याप्रमाणे वसुदेवाने निघून गेला. पण नारदजी आले. 5 मिनिटांमध्ये मला उठवायचं. नारदजीने केली ना बुद्धिभ्रष्ट, 7 फळे ठेवले. सांग म्हटले त्याचा पहिला कोणता नाही, 8वा कोणता? आता पहिल्यापासून सुरुवात केली तर 8वा भरत होता ना, 8व्या पासून सुरुवात केली, पहिला भरत होता. बुद्धिभ्रष्ट केली. पहिलाही मारला, दुसराही मारला, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 6 मारले. 6 ही मारी तर दुराचारी, कीर्तिमान, सुसेन, भद्रसेन, रुजू, संवर्धन आणि भद्र अशी त्या मुलाचे नाव होती. 6ही मारले. आणि 7व्यांदा आता शशाचा अवतार असणारे बलराम दादा देवकी मातेच्या उदरामध्ये आले. योगमायेच्या माध्यमातून तो गर्भ काढला आणि रोहिणी मातेच्या गर्भामध्ये नेमून ठेवला. आणि आता मात्र 8व्यांदा स्वतः
भगवान परमात्मा देवकी मातेच्या उदरामध्ये आले. देवकी मातेच्या उदरामध्ये भगवान परमात्म्याने प्रवेश केल्यानंतर देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळतसे. कंस भयंकर घाबरला. त्या देवकी मातेच्या चेहऱ्यावर कोटी सूर्याचं तेज चमकू लागलं आणि आता सावधान केला, सावधान, माझा काळ जन्माला येणार आहे. सर्व रक्षकांना सावधान केलं. कंसाला सगळीकडे आपला आठवा दिसू लागला, शत्रू दिसू लागला. पण मथुरेतील सगळ्यांना मात्र आनंद झाला. सगळं प्रसन्न वातावरण आणि सगळ्यांना असं वाटत होतं की आता आमच्या भगवान परमात्म्याचं बाल रूपाचं दर्शन आम्हाला कधी होणार आहे. मयुरादी पक्ष नृत्य करिता ती नद्या वाहता ती दोही धड्या. मोर वगैरे पक्षी सुद्धा आनंदाने नाचू लागले. यमुना मैया सुद्धा तुडुंब भरून वाहू लागली आणि भगवान परमात्मा अवतार घेणार आहे म्हणून मथुरातील सगळ्या लोकांना अतिशय आनंद झाला. त्यांनी केशर कस्तुरी युक्त सडे आपल्या अंगणामध्ये टाकले. मंद मंद मेघ गर्जना करीती, वाद्य वाजता ती नाना परी. मेघाने सुद्धा गर्जना करायला सुरुवात केली. मंद मंद पाऊस पडू लागला. अनेक प्रकारचे वाद्य वाजू लागली. सगळीकडे आनंदी आनंद आहे. विमानाची दाटी सुरवर येती, गंधर्व गाता ती सप्तस्वरे. सर्व देवी देवता आपापल्या विमानामध्ये बसून भगवंताच्या बालरूपाचं दर्शन करण्यासाठी आले. स्वर्गामध्ये अप्सरा नाचू लागल्या, नगारे वाजू लागले, गंधर्व गायन करू लागले. सगळीकडे आनंदी आनंद आहे. रोहिणी नक्षत्र आहे, कृष्ण पक्ष आहे, श्रावण मास आहे, अष्टमी तिथी आहे, कृष्ण पक्ष, बुधवार दिवस, रात्रीचे 12 वाजले. आता भगवान परमात्मा अवतार घेणार आहे. त्याआधी आपल्याला एक अभंग म्हणायचं आहे आणि अभंग झाल्यानंतर सगळ्यांना तुम्हाला पुष्प मिळाले ना, फुलं मिळाली ना, त्या अभंग झाल्यानंतर आपल्याला भगवंतावर पुष्प वर्षाव करायचा आहे. या ठिकाणी आता जन्माचा अभंग होईल आणि त्यानंतर भगवान परमात्मा आता लगेच आपल्या समोर अवतीर्ण होणार आहे. दशरथे मारीला तोची होता माझा, दशरथे मारीला तोची होता वर्षा ऋतुवाचे कृष्णापाच्या, वर्षा ऋतुवाचे कृष्णापाच्या, वर्षा ऋतुवाचे कृष्णापाच्या, वर्षा माया घालिया
चरण म्हणणार आहोत आणि सगळ्यांनी पुष्प वर्षाव करायचं आहे. हा दुसरी एक लक्षात ठेवा, कारण काय आरत्या आणि सर्व झाल्याशिवाय फटाके फोडायला सुरुवात करू नका. अयोनी संभव नोहे काही श्रवी, अयोनी संभव नोहे काही श्रवी, नामयाता स्वामी प्रगटला गोपाल कृष्ण भगवान की. पार्वती पदे हर हर महादेव. ज्ञानेश्वरा मावळे, ज्ञानराज मावळे, ज्ञानेश्वरा मावळे, ज्ञानराज मावळे, ज्ञानेश्वरा मावळे, ज्ञानराज मावळे, ज्ञानेश्वरा मावळे, नंद जी के आंगन में नंद जी के आंगन में भगवान परमात्म्याचा जन्म गोकुळामध्ये झाल्यानंतर सर्व गोकुळामध्ये बातमी पसरली आणि सर्व गोपिकांच्या कानावरती बातमी पसरल्यानंतर त्या गोकुळामध्ये सगळीकडे आनंद आहे. आणि त्या गोपिका एकमेकांना म्हणू लागल्या, अगं ऐकलं का, गवळण म्हणती, गवळण म्हणती, गवळण म्हणती, गवळण म्हणती, काय म्हणत आहे, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. पुत्र झाला नंद जी के आंगन में बज रही याद बधाई. सगळ्यांनी नंद बाबाला, नंदराणीला बधाई द्यायला सुरुवात केली. तुम्ही फक्त आणि फक्त बधाई हो एवढंच म्हणायचंय. नंद बाबा बधाई हो, नंद बाबा बधाई हो, नंद रानी बधाई हो, नंद बाबा बधाई हो, नंद रानी बधाई हो. नंद जी के आंगन में बज रही आज बधाई.
किती सांगू मी सांगू कोणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला चला खेळू चला उडवू चला चला खेळू चला रंग उडवू चला आला लागे कामाला किती सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला अष्टमीच्या रात्री यमुनेच्या काठी गोकुळाव तरले अष्टमीच्या रात्री यमुनेच्या काठी गोकुळाव तरले राधे राधे बोलो राधे 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 ओ राधे राधे बोलो राधे 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 श्याम में राधे 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 कृष्ण में राधे 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 श्याम में राधे 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 कृष्ण में राधे ओ राधे राधे बोलो राधे 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 बोलो राधे राधे ओ राधे राधे बोलो राधे 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 बोलो राधे 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 श्याम में राधे 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 कृष्ण में राधे 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 श्याम में राधे 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 कृष्ण में राधे ओ राधे राधे बोलो राधे 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 बोलो राधे 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 बोलो राधे 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 बोलो राधे 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 श्याम में राधे 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 कृष्ण में राधे ओ राधे 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 श्याम में राधे 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 कृष्ण में राधे ओ राधे राधे बोलो राधे 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 श्याम में राधे 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 कृष्ण में राधे 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 श्याम में राधे 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 कृष्ण में राधे ओ राधे राधे बोलो राधे 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 प्यारा लगे रे
प्यारा लागे रे, प्यारा लागे रे, सगळ्यांनी टाळी वाजवायचं. प्यारा लागे रे, प्यारा लागे रे, लागे रे, लागे रे, लागे लागे रे, लागे रे. प्यारा लागे रे, लागे रे, प्यारा लागे रे, किशोरी तेरा राम, राधे राधे गाए. प्यारा लागे रे, किशोरी तेरा राम, राधे राधे गाए. किशोरी तेरी राम, राधे राधे गाए. राम राधे राधे गाए. प्यारा लागे रे, किशोरी तेरा राम, राधे राधे गाए. प्यारा लागे रे, किशोरी तेरा राम, राधे राधे गाए. प्यारा लागे रे, किशोरी तेरा राम, राधे राधे गाए. प्यारा लागे रे, किशोरी तेरा राम, राधे राधे गाए. राधे राधे गाएंगे, श्यामा श्यामा गाएंगे. राधे राधे गाएंगे, श्यामा श्यामा गाएंगे. राधे गाएंगे, श्यामा श्यामा गाएंगे. राधे राधे गाएंगे, श्यामा श्यामा गाएंगे. 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 लागे रे, प्यारा लागे रे, किशोरी तेरा नाम, राधे राधे गाएंगे. प्यारा लागे रे, किशोरी तेरा नाम, राधे राधे गाएंगे. प्यारा लागे रे, किशोरी तेरा नाम, राधे राधे गाएंगे. प्यारा लागे रे, किशोरी तेरा नाम, राधे राधे गाएंगे. बोल कृष्ण कन्हैया लाल जय. बोल राधे बिहारी लाल की जय. राधे राधे. या ठिकाणी जन्मोत्सवाच्या निमित्ताने कीर्तनाचा योग माझे परमस्नेही, माझ्या जीवावर जीवापाड प्रेम करणारे परमादरणीय भागवताचार्य श्री गजानंद महाराज टोंपे यांच्या अनुषंगाने मला या ठिकाणी निमंत्रण मिळालं आणि खरोखर या ठिकाणी येण्याचा योग प्राप्त झाला. माझ्या जीवनामध्ये अतिशय आनंद झाला. इथला हा उत्सव बघितल्यानंतर खरोखर अक्षरशः काय बोलावं हे काही कळत नाही. एवढा मोठा उत्सव एका दिवसाचा तुम्ही दरवर्षी साजरा करताय सज्जन हो. खरोखरच भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन किंवा कोटी जन्म समुख्यानं पुण्यन एव तुला लभ्यते. तुम्ही अतिशय महान पुण्यवान आहात, भाग्यवान आहात. भगवंताचा उत्सव मोठ्या थाटामाटाने साजरा करताय. असाच उत्सव दरवर्षी याहीपेक्षा मोठ्या थाटामाटात या ठिकाणी हो. या ठिकाणी झालेली सेवा भगवान कन्हैयाच्या चरणी, तुम्हाला सर्व संत सज्जन माईबापांच्या चरणी समर्पित करतो. सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देतो. काय बोलायचं? जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय महाराज महाराज तुम्ही सिद्धा महाराज